नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ सोनाली या चॅनलवर. तर आज आपण बनवणार आहोत झटपट होणारे गुलाबजामू. त्यासाठी काय करायचं मंडळी, आपल्याला 2 पार्लेजीची बिस्किट पुडे घ्यायची आणि त्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकायचं आणि त्याला एकदम बारीक अशी आपल्याला पेस्ट करून घ्यायची. हे बघा, अशी वाटलीच तर आपण पेस्ट काढून त्याला चाळून घेऊ शकतो, पण मी ते तशीच घेत आहे कारण मला पटकन करायचं आहे. नंतर त्यात आपल्याला दूध टाकायचं आणि त्याचं चांगले अशी पीठ मळून घ्यायचं. तर हाताला थोडं तेल लावून ते गोळा चांगला मळला जाईल. नंतर एका आपल्याला भांड्यामध्ये 2 वाटी साखर टाकायची आणि त्यात 2 वाटी पाणी टाकायचं आणि आपल्याला गुलाबजामुसाठी इथे पाक करून घ्यायचा आहे. पाक तुम्ही जसा प्रत्येक वेळी करता तसाच पाक केला तरी काही नाही, ह्यात इतकं काही बदल नाही होत. फक्त साखर थोडी कमी वापरायची कारण पार्लेजीचे बिस्किट थोडे गोड असतात. नंतर काय करायचं, आपल्याला त्या आपण जे मळून घेतलं होतं ते घ्यायचं, हाताला थोडं तेल लावायचं आणि त्याचे असे चांगले एकसारखे बारीक बारीक गोळे करून घ्यायचे. ते आपले सगळे गोळे करून तयार आहेत. नंतर आपल्याला काय करायचं, गॅसवर एक कढई ठेवून त्यात तेल टाकून तेल कडकडीत असं गरम झाल्यानंतर त्यात सगळे ते केलेले बॉल टाकायचे आणि त्याला चांगलं असं तळून घ्यायचं आहे आपल्याला. तर काय करायचं मंडळी, इथे ना ह्या ठिकाणी आपल्याला गॅस कमी करायचा आहे जेणेकरून गुलाबजामुन करपणार नाहीत. हे बघा, इथे चांगला असं गुलाबी कलर येईपर्यंत त्याला आपल्याला परतून घ्यायचं आहे. एकच नंबर चवीला लागतात. तुमच्या घरात पार्लेजी आहे पण तुम्हाला काहीतरी गोड खावंसं वाटतं आहे, पण जास्त कुटाणा पण नाही करायचा आणि चहा पण नाही प्यायचा, तर मग हे असं एकदा ट्राय करून बघा. डाएटवर असाल तरी पण असे गुलाबजामुन बघून तुम्हाला नक्की खावेसे वाटतील. आता पाक आणि गुलाबजामुन दोन्ही पण थोडे नॉर्मली थंड झाल्यानंतर आपल्याला पाकात गुलाबजामुन टाकायचे आणि त्याला चांगले असे 5 मिनटं पाकात मुरू द्यायचे आणि नंतर काय करायचं आहे बघा, ते एकच नंबर चवीला असे लागतात. तुम्हाला जर गुलाबजामुन आवडत असतील तर हे असे नक्की करून बघा. ना जास्त मेहनत लागत आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. थँक्यू.